जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी. मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. मीरा रोडमधल्या कळकट्यानंतर राज ठाकरेंचा मुजोर अमराठी व्यापाऱ्यांना थेट इशारा. पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्रात राहताय, शांतपणे राहा, मराठी शिका, दुकानं बंद करून किती काळ राहणार? आम्ही काही घेतलं तर तुमची दुकानं चालणार ना? राज ठाकरेंचा अमराठी व्यापाऱ्यांना इशारा. तो दुबे तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे. मुंबईत या समुद्रात बुडवून बुडवून मारू, राज ठाकरेंचा भाजप खासदार निशिकांत दुबेंना खुला आव्हान. महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा. दुकानं नाही, शाळाही बंद करील. त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंचं सरकारला खुला आव्हान. सक्ती केल्यास दुकानच नाही तर शाळा देखील बंद करण्याचा दिला इशारा. या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे. मीरा रोड ते पालघरचा पट्टा गुजरातमध्ये सामील करण्याचा डाव, राज ठाकरेंचा मोठा आरोप. ज्या वेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो. राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी ठाकरेंचं वक्तव्य. गुरुवारी झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी. सर्व आमदार माजले तशी जनतेची भावना. टीका फक्त पडळकर आणि आव्हाडांवरती नाही तर सर्वांवर होतीये, मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सुनावलं. विधान भवनातील हाणामारी प्रकरणी नितीन देशमुख आणि सर्जेराव टाकलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती. उद्धव ठाकरेंची सामनाला स्फोटक मुलाखत. मुलाखतीत राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. मेट्रोच्या धर्तीवर लोकल रेल्वे सेवा लवकरच एसी होणार, तर तिकीट दरामध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही. रेल्वे मंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याची फडणवीसांची माहिती. तर यावेळीच राज ठाकरेंनी मुंबईत या समुद्रात बुडवून बुडवून मारू, राज ठाकरेंनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना खुलं आव्हान दिलं. आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे. त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार, कोणतरी दुबे नावाचा, कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहां पे पटक पटक के मारेंगे. झाली का हो केस त्याच्यावरती? हिंदी चॅनल वाल्यांनी दाखवलं का? पुढे चालवलं का? काही नाही. बघा कसं असतात, कसे असतात ते बघा. तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मीरा रोडमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना मराठीच्या मुद्द्यावरती आक्रमक भूमिका घेतली. याचवेळी बोलताना राज ठाकरेंनी अमराठी व्यापाऱ्यांना थेट इशारा दिला. महाराष्ट्रात राहताय, शांततेत राहा, मराठी शिका, मस्ती कराल तर महाराष्ट्राचा दणका बसणारच, असा थेट इशारा राज ठाकरेंनी अमराठी व्यापाऱ्यांना दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतायत असा सवाल राज ठाकरेंनी केला. 1ली ते 5वी सक्तीची, हिंदीची सक्ती करून बघाच, दुकानच नाही तर शाळा सुद्धा बंद करेन, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. हळूहळू मुंबईला गुजरातमध्ये सामील करायचं हे काही जणांचं स्वप्न आहे. मीरा रोड ते पालघरचा पट्टा गुजरातमध्ये सामील करण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. मास दाखवत अंगावर आला तर ठेचायचं म्हणजे ठेचायचंच, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
त्या दिवशी इथे जो काही प्रसंग घडला त्या काय कोणते मिठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग. आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी. विनाकारण काहीतरी काढत असतात. दुकानं बंद करून किती काळ राहणार आहात? शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना. महाराष्ट्रामध्ये राहताय, शांतपणे राहा, मराठी शिका. आमचं काही वावडं नाहीये, तुमच्याशी काही भांडण नाहीये. पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. म्हटलं ना, हे चाचपडून बघतायत, तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली, बघू महाराष्ट्र विरोध करतोय का, बघू मराठी माणूस पेटतोय का, बघू मराठी माणूस जिवंत आहे का. आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल. आणि हळूहळू त्या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे. या मराठेशाहीने जे राज्य केलं, ज्याला आपण म्हणतो ना अटके पार आम्ही झेंडे फडकवले, अटके पार झेंडे फडकवले म्हणजे काय. आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायव्येला का नैऋत्येला तो अटक नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला. ते अटक किल्ला, तो अटके पार झेंडे फडकवले आम्ही. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्र ह्यांच्यासमोर हात पसरतोय. आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीची माणसं बाहेरून आली, ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्यासमोर बोलणार, अरे नाही भाई साहब ऐसा मत का. स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये. पण जर अशा प्रकारे माज घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच. काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता.